गुलामगिरी असते तेव्हा त्यातून बाहेर पडण्यासाठी खूप उठाव होतात, बंड केली जातात, गांधी येतात, सुभाषचंद्र बोस येतात. पण जशी गुलामगिरी संपते आणि स्वातंत्र्य मिळतं, तसा हा उठावाचा जो आवाज आहे हा मंदावत जातो. काहीही कुणी सकाळ शब्द बोलत नाही. सारं कसं सामसूम होतं. सामसूम नावाची कविता हेच आपल्याला सांगते. सारं कसं सामसूम, सारं कसं सामसूम, सारं कसं सामसूम, तरंग नाही तलावात, वळ कलंडती असे कुठे गेले झंझावात, वळ कलंडती असे कुठे गेले झंझावात. सारं कसं सामसूम, सारं कसं सामसूम. आळीमिळी गुपचिळी जगण्याचे रीत झाले, निघे अर्थाच दिवाय शब्दाचीत पत गेले, जित्या जागत्या जीवाची मेल्यावानी गत झाली. उरातली आग इजे डोळ्यातल्या आसवात, सारं कसं सामसूम, तरंग नाही तलावात, वळ कलंडती असे कुठी गेले झंझावात. सारं कसं सामसूम, सारं कसं सामसूम. वात भिजण्यापुरत तेल नाही दिव्यातून, राहे सनई उपाशी गोळ घास नसल्यानं, महादेव सस्ता झाला महागल बेलपान. आम्ही आरतीचे दीप नाही तूप नाही वात, सारं कसं सामसूम, तरंग नाही तलावात, वळ कलंडती असे कुठी गेले झंझावात. सारं कसं सामसूम, सारं कसं सामसूम. धूर कर्याच्या तालानं किती बैलानं चालावं, कोंबे आरूचे कितीक मुक्या मुक्यानं सोसावं, असे मुसक्याचही भय कशी तक्रार करावं. पाय चालून थकले तरी सरली ना वाट, सारं कसं सामसूम, तरंग नाही तलावात, वळ कलंडती असे कुठी गेले झंझावात. सारं कसं सामसूम, सारं कसं सामसूम.